विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी गणित भाग 1 या विषयातील संच या प्रकरणाची आज आपण उजळणी घेणार आहोत. कारण या प्रकरणाच्या व्हिडिओ क्लिप्स मी अगोदर तुम्हाला पाठवलेल्या आहेत. प्रथम या विषयाची ओळख करून देतो. इयत्ता 8वी पर्यंत तुम्ही फक्त गणित विषयाचा अभ्यास केला आहे किंवा इयत्ता 8वीला फक्त गणित विषय हा होता. परंतु इयत्ता 9वी मध्ये गणिताच्या 2 भागांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. पहिला भाग म्हणजे गणित भाग 1 आणि दुसरा भाग म्हणजे गणित भाग 2. तर हा आहे गणित भाग 1. यातील पहिलं प्रकरण संच. आता संच म्हणजे काय? तर तुम्ही अगोदर हे शब्द ऐकलेच, पुस्तकांचा संच, त्यानंतर विज्ञानांचा संच. तर संच म्हणजे काय? समूह असा अर्थ आहे. परंतु गणितीय भाषेमध्ये संचाला वेगळा अर्थ आहे. तर संच म्हणजे त्यामध्ये असणाऱ्या घटकांचा गुणधर्म समान असणं आवश्यक आहे. आणि संच म्हटलं की त्यातील घटक अचूकपणे सांगता आले पाहिजेत. उदाहरणार्थ इयत्ता 9वीतील विद्यार्थ्यांचा संच. तर 9वी म्हणलं की 9वी मधील सर्व विद्यार्थ्यांची नावं आपण सांगू शकतो. त्यामध्ये 9वी मधले विद्यार्थी येणार नाहीत. म्हणजे 9वीचा संच म्हटलं, विद्यार्थी म्हटले की त्यातीलच विद्यार्थी येणार आहेत. मग संचाची व्याख्या काय पहा. ज्या समूहातील घटक अचूक व नेमकेपणाने सांगता येतात त्या समूहांना संच असे म्हणतात. तर ही संचाची व्याख्या. यामध्ये घटक या ठिकाणी शब्द महत्त्वाचा आहे. संचातील घटक अचूक व नेमकेप्रमाणे सांगता येतात, याला संच असे म्हणतात. आता घटक कशाला म्हणायचं ते पाहूया आपण. एक संचाचं उदाहरण घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. समजा ए बरोबर 1 2 3 4 5 हा संच आहे. हे जे चिन्ह आहे हे महिरपी कंस आहे. महिरपी कंसामध्ये हे घटक लिहिलेले आहेत.
दोन घटकामध्ये स्वल्पविरामचं चिन्ह लिहिणं आवश्यक आहे. हा संच जर तुम्ही असा लिहिला 1 2 3 तर हा 123 झालं. पण यामध्ये जर स्वल्पविराम टाकलं की 1 2 3 असं होईल. मग यामध्ये हे संचाचं उदाहरण समजा घेतलं तर 1 2 3 4 5 यांना संचातील घटक असे म्हणतात किंवा संचातील हे घटक आहेत. आणि ए हे संच दर्शवण्यासाठी वापरलेलं हे अक्षर आहे. तर यामध्ये संच दर्शवताना कॅपिटल अक्षरांचाच फक्त किंवा पहिल्या लिपीतील अक्षरांचाच फक्त वापर केला जातो. समजा दुसरं उदाहरण आहे बी बरोबर 1 4 9. यामध्ये 1 4 9 हे घटक आहेत आणि बी हे संचाचं नाव आहे. आता 1 हा बीचा घटक आहे किंवा ए हा संच बीचा घटक आहे हे दर्शवण्यासाठी कसं लिहायचं. समजा 1 हा संच बीचा घटक आहे हे चिन्हात कसं लिहायचं. हे चिन्हात ए हे घटक आहेच चिन्ह सॉरी एक घटक आहे संच बी. म्हणजे 1 हा संच बीचा घटक आहे हे चिन्हात एक संच बी. किंवा 9 हा संच बीचा घटक आहे तर 9 हा संच बीचा घटक आहे असं चिन्हात लिहायचं. पण यामध्ये 12 आहे का नाही. मग कसं लिहायचं. 12 हा संच बीचा घटक नाही असं लिहायचं. आता 3 संख्या संच महत्त्वाचे आहेत ते तुम्हाला सांगतो की ज्याचा या प्रकरणामध्ये वारंवार उपयोग होणार आहे. पहिला आहे नैसर्गिक संख्या संच. आता नैसर्गिक संख्या संच म्हणजे नैसर्गिक संख्या कोणकोणत्या आहेत तुम्हाला झालेला आहे. नैसर्गिक संख्या संच हा n अक्षरानं दाखवतात. n बरोबर महिरपी कंसात 1 2 3 4 टिंब टिंब टिंब. सर्वात मोठी संख्या आपणाला सांगता येत नाही. याला n का शब्द वापरला तर नॅचरल नैसर्गिक म्हणजे नॅचरल. त्यानंतर दुसरा आहे पूर्ण संख्या संच. तो W अक्षरानं दाखवतात. W म्हणजे होल. तर तो कुठला आहे संख्या संच. W बरोबर महिरपी कंसात 0 1 2 3 4 टिंब टिंब. हा पूर्ण संख्या संच आहे. त्यानंतर तिसरा आहे तो म्हणजे पूर्णांक संख्या संच. पूर्णांक संख्या संच की जो
आय अक्षरानं दर्शवतात. मग आय बरोबर महिरपी कंसात तो संख्या संच कसा आहे, धन आणि ऋण संख्या संच. -3 -2 -1 0 1 2 3 टिंब टिंब. हे सर्वात लहान, इथं -1 पेक्षा लहान -2 आहे, -2 पेक्षा लहान -3 आहे, इकडं 3 पेक्षा 2 लहान आहे. हे डाव्या बाजूला की लहान लहान संख्या होतात, उजव्या बाजूला लिहिले की मोठ्या मोठ्या संख्या होतात. सर्वात लहान संख्या सांगता येत नाही, सर्वात मोठी संख्या सांगता येत नाही. तर हे 3 संच महत्त्वाचे आहेत. नंतर क्यू हा एक संच आहे, परिमेय संख्यांचा संच. त्यानंतर आर जो आहे तो वास्तव संख्यांचा संच. तो आता नंतर आपलं प्रकरण 2 मध्ये येणार आहे. आता संच लिहिण्याच्या पद्धती. संच लिहिण्याच्या पद्धती 2 आहेत. पहिली यादी पद्धती आणि दुसरी आहे गुणधर्म पद्धती. यादी पद्धती म्हणजे काय याचा अर्थ पहिल्यांदा समजून घेऊया. यादी पद्धती म्हणजे या पद्धतीमध्ये सर्व घटक लिहिले घेतले जातात. यादी म्हणजे यादीप्रमाणे. आपण आता दुकानाची यादी बघतो, दुकानामध्ये खरेदी करताना वस्तूंची यादी बघतो, सर्व वस्तूंची नावं आपण लिहितो. त्याचप्रमाणे यामध्ये समजा नैसर्गिक संख्या संचांचा संच लिहा म्हटलं यादी पद्धतीने, तर कसं लिहायचं, n बरोबर 1 2 3 टिंब टिंब. तर हे झालं यादी पद्धतीनं. किंवा लहान संख्या संच घेतला समजा a बरोबर 1 2 3 4 5 6, हे सर्व घटक आपण घेतले. यादी पद्धती सोपी आहे, यामध्ये दिलेले घटक आहे तसे घ्यायचे. तिसरे एक उदाहरण घेऊया आपण. समजा रिमेंबर हा शब्द आहे, रिमेंबर आता यादी पद्धतीने लिहायचा आहे अक्षरांचा संच. तर यामध्ये पहा, आर हा दोनदा आलेला आहे, ई हा दोनदा आलेला आहे, यम हा दोनदा आलेला आहे, तीनदा आलेला आहे. मग डबल आला तर ते डबल लिहायचं नाही. मग कसं लिहायचं, हे आर पहिला, ई दुसरा, यम तिसरा, यम नंतर ई डबल आलेला परत लिहायचं नाही, परत यम आलेला आहे डबल लिहायचं नाही, परत बी, परत ई परत घ्यायचं नाही, आर परत घ्यायचा नाही, REMB. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की संचामध्ये घटक डबल घ्यायचे नाही. समजा असा संच लिहिला x बरोबर 1 3 5 3 7, असा संच जर लिहिला, या ठिकाणी 3 डबल आलेला आहे, तर ही मेथड चुकीची आहे. संचामध्ये लिहिताना डबल लिहायचं नाही, हे चुकीचं आहे. हे डबल 3 आले पहा,
त्यामुळे हे संच लिहिण्याची पद्धत अत्यंत चुकीची आहे. तर ही झाली यादी पद्धती. त्यानंतर दुसरी आहे ती म्हणजे गुणधर्म पद्धती. आता गुणधर्म पद्धतीमध्ये यादी न लिहिता त्यामधला एक गुणधर्म शोधायचा आणि तो गुणधर्म शोधून तो संच लिहायचा. आता उदाहरणार्थ असा एक संच आहे यादी पद्धतीला. काय आहे यादी पद्धतीमध्ये एक उदाहरण घेऊया की b बरोबर y असा घटक आहे की y ही संख्या अशी आहे की y वर्ग बरोबर 9. म्हणजे आता हे या गुणधर्म पद्धती लिहिण्याचं उदाहरण तुम्हाला डायरेक्ट सांगितलेलं आहे. तिरकी रेष म्हणजे असा घटक आहे की असं वाचन करण्यासाठी आहे. म्हणजे y असा घटक आहे की y ही संख्या अशी आहे की y वर्ग बरोबर 9. आता तुम्हाला माहीत आहे ही झाली यादी पद्धती. सॉरी ही झाली गुणधर्म पद्धती. ही गुणधर्म पद्धती. हे त्या ठिकाणी गुणधर्म काय आहे की y ही संख्या अशी आहे की y वर्ग बरोबर 9. आता कोणत्या दोन संख्येचा वर्ग 9 आहे तर 3 आणि -3. मग हाच यादी पद्धतीने कसं लिहिता येईल. यादी पद्धती कसं लिहिता येईल. b बरोबर -3 आणि 3. -3 चा वर्ग 9, 3 चा वर्ग 9. म्हणजे अशा प्रकारे ही यादी पद्धती. तर गुणधर्म पद्धतीने यादी पद्धती अशा प्रकारे सांगता येईल. आपल्याला उदाहरणं घेतल्यानंतर तुमच्या ह्या दोन्ही व्याख्या व्यवस्थित लक्षात राहतील. पान नंबर 3 वरती याची उदाहरणं 3 दिले आहे त्याचा तुम्ही अभ्यास करा. आता आपण सराव संच 1.1 यातली काही उदाहरणं घेणार आहोत. आता प्रश्न पहिला सराव संच 1.1 यातला पहिला प्रश्न काय आहे. पुढील संच यादी पद्धतीने लिहा. पहिला आहे सम नैसर्गिक संख्यांचा संच. आता आपण नैसर्गिक संख्या पाहिलेल्या आहेत. आता आपण या संचाला समजा नाव ए दिलं. आता n देऊया. नैसर्गिक संख्या संच तुम्हाला परत आठवण करून देतो कसा आहे. n बरोबर 1 2 3 4 टिंब टिंब हा नैसर्गिक संख्या संच. मग यातल्या समसंख्या कोणकोणत्या आहेत तर इथं लिहूया आपण कुठल्या आहेत. कोणत्या आहेत समसंख्या 2
4 6 पुढं 8 10 12 14 वगैरे. आता या ठिकाणी काय लिहायचं आपण, संख्या संच इथं लिहूया तर सम नैसर्गिक संख्या संच ए ने दाखवू. मग काय होईल, ए बरोबर 2 4 6 8 10 टिंब टिंब. अशा प्रकारे समनैसर्गिक संख्यांचा संच तुम्हाला लिहिता येईल. आलं असेल तुमच्या लक्षात. त्यानंतर दुसरं गणित आहे 1 ते 50 मधील सम मूळ संख्यांचा संच. तर कोण कोण आहे सममूळ संख्या, अगोदर मूळ संख्या पाहूया आपण. मूळ संख्या कोणकोणत्या आहेत, दोन आहे. मूळ संख्येमध्ये त्याला कोणत्याही संख्येनं भाग लागत नाही, फक्त त्या संख्येनं भाग लागतो. 2 आहे, 3 5 7 11 13 17, त्यानंतर 23 29 31 37 41 43 आणि 47. या संख्या अशा आहेत की यांना कोणत्याच संख्येनं भाग लागत नाही. मग ह्या 1 ते 50 मधील मूळ संख्या आहेत. यातली सम कुठली आहे, तर यातली फक्त 2 आहे. मग या संख्या दिलेल्या संख्या संचामध्ये या सम सांगितले, सममूळ संख्या संख्या संचामध्ये फक्त 2 आहे. असं म्हणूया, दिलेला संच बी ने दाखवू किंवा दर्शवू असं लिहिता येतं. मग बी बरोबर महिरपी कंसात 2. आलं सर्वांच्या लक्षात, आला असेल. इथं पहा मी सर्व व्यवस्थित दिलेलं आहे. तुम्ही मोबाईल पॉज करून वहीमध्ये लिहू शकता. तिसरं आहे सर्व ऋण पूर्णांकांचा संच. सर्व ऋण पूर्णांकांचा संच. कुठले पूर्णांक संख्या आहेत, अगोदर पूर्णांक संख्या संच लिहितो पहा मी. आय बरोबर -3 -2 -1 0 1 2 3 टिंब टिंब. तर हाला पूर्णांक संख्या संच. यामध्ये काय म्हटलेलं आहे, सर्व ऋण पूर्णांकांचा संच. ऋण पूर्णांक कुठले आहेत, इकडे आले पहा. -3 -2 -1. ह्याच्या अगोदर -4 सुद्धा आहे, -5 -6 हे आहेत. मग दिलेला संच
सी ने दर्शवू. मग सी बरोबर टिंब 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 -3 -2 -1 इथपर्यंत. शून्य यामध्ये घ्यायचं नाही. चौथा आहे संगीतातील 7 मूळ स्वरांचा संच. मग संगीतामध्ये 7 स्वर कोणकोणते आहेत तुम्हाला माहित आहेत. सा, रे, ग, म, प, ध, नी, परत सा. सा परत लिहायचं नाही, हे तुम्ही स्वतः लिहा. आता प्रश्न दुसरा. प्रश्न दुसरा काय आहे पहा. खाली चिन्हात दिलेली विधाने शब्दात लिहा. पहिलं गणित घेऊया आपण. 4/3 घटक आहे क्यू. आता बी आपण पाहिले पाहिजे, इथं मी तुम्हाला घेतलेलं आहे. इथं घेतलंय पहा. 1 हा संच बीचा घटक आहे. कसं लिहिलंय, असं लिहिलेलं आहे. ह्याच्या विरुद्ध 1 हा संच बीचा घटक, इथं वाक्य लिहायचं 1 हा संच बीचा घटक आहे. म्हणजे इथं काय होईल, चारशे 3 हा संच क्यूचा घटक आहे. समजलं. हा 4/3 हा संच क्यूचा घटक आहे. दुसरं -2 असं आहे. मग या ठिकाणी काय म्हणता येईल, -2 हा तिरकी रेषे पाहिजे संच यांचा घटक नाही. -2 हा संच यांचा घटक नाही. नंतर तिसरा आहे पी बरोबर महिरपी कंसात पी हा किंवा पी असा घटक आहे की पी ही विषम संख्या आहे. हे काय अवघड आहे. संच पी असा आहे. संच पी चे घटक असे आहेत की पी ही विषम संख्या आहे, किंवा पी संच असा आहे की स्मॉल पी ही विषम संख्या आहे. असं याचं उत्तर तुम्ही स्वतः लिहा. आता पुढचा प्रश्न आहे, कोणतेही 2 संच यादी पद्धतीने आणि गुणधर्म पद्धतीने लिहा. याचं उत्तर तुम्ही पुस्तकातून शोधून लिहा. आता पुढचा प्रश्न आहे, खालील संच यादी पद्धतीने लिहा. प्रश्न तिसरा जो आहे पुस्तकात तुम्ही स्वतः सोडवा.
नंतर खालील संच यादी पद्धतीने लिहा. पहिला आहे भारतीय सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच. सौर म्हणजे आपले मराठी महिने. मराठी महिने कोणकोणते आहेत ते तुम्हाला माहित आहेत. कोणकोणते आहेत? चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. इथं लिहायचं. मी तर आता संच ए म्हणूया. इथं सुरुवात करतो. तुम्ही वहीत लिहा हे सर्व नावं 12च्या 12 लिहा. मी आता टिंब टिंब करतो तसं टिंब टिंब करू नका, किंवा लिहितो इथं मी उत्तर. चैत्र, वैशाख, त्यानंतर ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन. तर अशा प्रकारे अशा प्रकारे 12 महिन्यांची नावं तुम्हाला लिहिता येतील. त्यानंतर हे सोपा प्रश्न आहे. यामध्ये गफलत काय होते? काय महिन्यांची नावं म्हणले की जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून असं लिहितात. ते चुकीचं आहे. सौर वर्ष म्हणलं की मराठी महिने. दुसरा आहे कॉम्प्लिमेंट. या शब्दातील अक्षरांचा संच. आता काय डबल लिहायचं नाही, तुम्हाला माहित आहे. समजा आपण बी घेऊया. बी बरोबर यामध्ये पहिल्यांदा सी, नंतर ओ, नंतर एम, नंतर पी, नंतर एल, नंतर ई, नंतर यम डबल आले, पण डबल लिहायचं नाही. परत ई डबल आलेलं आहे, ते लिहायचं नाही. नंतर एन, नंतर टी. डबल आले शब्द परत लिहायचे नाहीत. तर असं ह्याचं उत्तर आहे. तिसरं
मानवाच्या सर्व ज्ञानेंद्रियाचा संच. कोणकोणत्या अवयवापासून आपल्याला ज्ञान प्राप्त होतं? असे ज्ञानेंद्रिय कोणकोणते? तर 5 आहेत. सी बरोबर. पहिलं नाक. नाकानं आपणाला गंध म्हणजे वास कळतो. कान. कानानं ऐकू येतं. नंतर डोळे, अत्यंत महत्त्वाचा इंद्रिय आहे, त्यांना आपण जग पाहतोय व्यवस्थितपणे. नंतर त्वचा, त्वचेमुळे स्पर्श, आणि सर्वात मोठे म्हणजे जीभ, जिभेमुळे आपल्याला चव कळते. तर असे हे 5 इंद्रिय आहेत. तर ही 5 इंद्रियांची नावं लिहायची. नंतर 1 ते 20 मधील मूळ संख्यांचा संच. तिथं मग अशी मी सांगितलेलं आहे. इथं पहा, मूळ संख्या 1 ते 50 मधल्या घेतल्या आपण. 1 ते 20 मधील मूळ संख्यांचा संच. कोणकोणत्या आहे ती मूळ संख्या? 2, 3, 5, 7, 11, 13 आणि 17 एवढंच येईल. ते तुम्ही स्वतः लिहा. प्रश्न 5वा. पृथ्वीवरील खंड तुम्हाला भूगोलात झालेला आहे, ते खंडांची नावं लिहा. आता प्रश्न 5वा कोणता आहे? खालील संच गुणधर्म पद्धतीने लिहा. पहिला आहे ए बरोबर 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81 आणि 100. तर यामध्ये सर्व वर्ग संख्या आहेत पहा. 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81, 100. 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49, 8 चा वर्ग 64, 9 चा वर्ग 81, 10 चा वर्ग 100. यामध्ये गुणधर्म कोणता आहे पहिला? तर ह्याच पहिल्यांदा सर्व नैसर्गिक संख्या आहेत, आणि दुसरं म्हणजे वर्ग संख्या आहेत. आता वर्ग संख्या आहेत, परंतु 10च्या वर्गापर्यंतच्याच आहेत. 11चा वर्ग यामध्ये घेतलेला नाही. मग हा संच कसा लिहिता येईल गुणधर्म पद्धतीने? x असा घटक आहे की x बरोबर n वर्ग. सर्व संख्या वर्ग दाखवण्यासाठी n अक्षर दाखवायचं. n चा वर्ग, n ची किंमत 1 ठेवली की 1 चा वर्ग 1, 2 ठेवले की 4, 3 ठेवले की 9, 4 ठेवले की 4 चा वर्ग 16, 5 ठेवले की 5 चा वर्ग 25 आणि 10 ठेवले की 10 चा वर्ग 100. म्हणजे आपण n जो घेतलेला आहे तो 10 एवढा किंवा 10 पेक्षा लहान घेतलेला आहे. अशा प्रकारे आता या ठिकाणी एक राहिलंय पहा. n कुठली संख्या आहे? नैसर्गिक संख्या आहे. म्हणजे n हा नैसर्गिक संख्यांचा घटक आहे, संख्या संचाचा घटक आहे. आणि n ही संख्या 10 पेक्षा लहान किंवा 10 एवढी आहे.
तर असा हा पहिला गुणधर्म पद्धतीनं संच लिहिला आपण. दुसरा बी बरोबर 6, 12, 18, 24, 30, 36, 42 आणि 48. तुमच्या लक्षात आलं असेल हे ते 6च्या पाड्यातले अंक आहे. 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 35, 6 6 36, 6 7 42, 6 8 48. 6च्या पाड्यातली संख्या आहेत. दुसरं म्हणजे नैसर्गिक संख्या आहेत. x बरोबर 6n. इथं आपण या ठिकाणी x बरोबर n वर्ग का केलं तर हे वर्ग आहेत आणि ते x बरोबर 6n काय केलं तर 6च्या पटीतील आहेत. n काय आहे नैसर्गिक संख्या आणि n कुणापेक्षा लहान आहे. आता 6 8 48, 6 9 54 आहे का नाही म्हणजे 9 पेक्षा लहान आहे. अशा प्रकारे हा गुणधर्म पद्धतीने संच मांडता येईल. आता मी तिसरं चौथं पाचवं तुम्हाला तोंडी सांगतो, व्यवस्थित ऐका. तिसरं आहे उत्तर लिहित आहे C बरोबर SMILE. कुठला शब्द तयार झाला एकत्र मांडलं तर स्माइल. मग याचं गुणधर्म पद्धतीने कसं होईल. C बरोबर x असा घटक आहे की x हे कुठल्या शब्दातील अक्षर आहे तर स्माइल शब्दातील काय आहे अक्षर आहे. तर ते लिहिता कसं येईल जरा विचार करा. मी जरा थांबतो. तुम्ही मनात तर मला जरा विचार करा. केला विचार. हां ठीक आहे. आता मी उत्तर सांगतो पहा. x असा आहे की x हे स्माइल या शब्दातील अक्षर आहे. अशा प्रकारे तुम्हाला हा संच सांगता येईल. आता आपण पुढचा भाग घेऊया. संचाचे प्रकार. पान नंबर 4 वरती व्याख्या दिलेल्या आहेत. त्या व्याख्या मी तुम्हाला समजून सांगतो. पहिला आहे एक घटक संच. एक घटक संच म्हणजे काय की ज्या संचामध्ये एकच घटक असतो. उदाहरणार्थ a बरोबर 1 यामध्ये एकच घटक आहे म्हणून याला म्हणायचं एक घटक संच. दुसरा आहे रिक्त संच. रिक्त संच म्हणजे त्यामध्ये एकही घटक असत नाही मग त्याला म्हणायचं रिक्त संच. म्हणजे उदाहरणार्थ b बरोबर महिरपी कंसात काही लिहायचं नाही. या चिन्हात कसं लिहितात b बरोबर फाय. फाय हा चिन्ह आहे फाय. तिसरा आहे शांत संच. हा महत्वाचा आहे. या संचात ज्या संचातील घटक संख्या मोजता येते किंवा मर्यादित असते त्याला शांत संच असं म्हणायचं. याचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर q बरोबर 3 5 7 9. तर q संचातील घटक किती आहेत 3 5 7 9 म्हणजे यातील घटक आपणाला मोजता येत आहेत म्हणून याला शांत संच असं म्हणायचं. नंतर अनंत संच. अनंत संच कशाला म्हणायचं तर
ज्या संचामध्ये घटकांची संख्या अमर्याद असते किंवा त्यातील संख्या मोजता येत नाही त्यांना अनंत संच असं म्हणतात. याचं उदाहरण n बरोबर 1 2 3 4 टिंब. तर यातील संख्या आपल्या संचातील घटकांची संख्या मोजता येत नाही. त्यानंतर पुढचा आहे समान संच. समान संच म्हणजे ज्या संचामधील घटक समान असतात. उदाहरणार्थ ए बरोबर 1 3 5 7, बी बरोबर 5 7 3 1. आता पहा ए मधील 1 हिता आहे, 1 हिता आहे, हिता आहे, इथं 3 आहे, इथं 3 आहे, इथं 7 आहे, 7 आहे, 5 आहे, 5 आहे. म्हणजे ए मधील सर्व घटक बी संचामध्ये आहेत आणि बी संचातील सर्व घटक ए संचामध्ये आहेत. म्हणून हे दोन्ही संच कसे झाले? समान. व्याख्या तशी दिलेली आहे, तुम्ही त्याचं वाचन करा. पान नंबर 6 त्यामध्ये पहिलीच ओळ आहे. काय आहे? जर संच ए मधील प्रत्येक घटक संच बी मध्ये आणि बी संचातील प्रत्येक घटक ए संचामध्ये असेल तर त्या संचाला समान संच असे म्हणतात. तर यावरती आपण एकच गणित घेऊया. मोठं गणित आहे. सराव संच 1.2 मधील एकच गणित घेऊया. पहिलंच गणित घेऊया. सराव संच 1.2. प्रश्न कसा आहे पहा. पहिला प्रश्न, खालीलपैकी इथं लिहितो पहा मी. इथं उत्तर इथं उत्तर 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 लिहिलं नाही तरी काय कोणी मार्क कमी करत नाही. उत्तर आता खालीलपैकी कोणते संच समान आहेत व कोणते
नाहीत ते सकारण लिहा. सकारण लिहा म्हणजे सोडवायचं. पहिला आहे ए बरोबर एक्स असा घटक आहे की 3x वजा 1 बरोबर 2. बी कसा आहे, एक्स असा घटक आहे की एक्स ही नैसर्गिक संख्या आहे. असं लिहितो शॉर्टमध्ये, एक्स ही नैसर्गिक संख्या आहे आणि एक्स ही मूळही नाही व संयुक्तही नाही. मूळही नाही आणि संयुक्तही नाही. नंतर सी संच कसा आहे, एक्स असा घटक आहे की एक्स हा नैसर्गिक संख्यांचा एक्स ही नैसर्गिक संख्या आहे, एक्स ही 2 पेक्षा लहान आहे. याचं उत्तर पहिल्यांदा ए संच लिहून घेऊया. ए संच कसा आहे, एक्स असा घटक आहे की 3x वजा 1 बरोबर 2. 3x वजा 1 बरोबर 2 हे समीकरण तुम्ही 8वी सोडवलं आहे, ते फक्त आत्ता आपण सोडूया. 3x वजा 1 बरोबर 2, वजा 1 तिकडं घ्या, काय होतील ते अधिक 1. 3x बरोबर 2 अधिक 1. मग 3x बरोबर 3. 3 इकडे घ्या, 3 आणि x मध्ये कोणती क्रिया आहे, गुणाकाराची. इकडे आल्यानंतर काय होईल ते भागिले 3x, x बरोबर 3 भागिले 3. मग भाग लावूया, 3 1 3, 3 1 3. 1 भागिले 1 काय आलं, 1 आलं. मग x बरोबर 1, म्हणून ए बरोबर महिरपी कंसात 1. ए संच असा आला. नंतर बी कसा आहे, एक्स असा घटक आहे की एक्स ही नैसर्गिक संख्या आहे आणि एक्स ही मूळही नाही व संयुक्तही नाही. आता मला सांगा, कोणती संख्या अशी आहे मूळही नाही आणि संयुक्त नाही, तर एक ही अशी संख्या आहे ती मूळही नाही आणि संयुक्तही नाही, म्हणजे बी बरोबर 1. त्यानंतर सी बरोबर एक्स असा घटक आहे की एक्स ही नैसर्गिक संख्या आहे, एक्स ही 2 पेक्षा लहान आहे. मग नैसर्गिक संख्या संच आपल्याला माहित आहे, 1 2 3. 2 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या कुठली आहे, तर फक्त 1 आहे. सी बरोबर 1. हे सर्व काय आलं, ए बरोबर 1, बी बरोबर 1, सी बरोबर 1. तर अशा प्रकारे या ठिकाणी तिन्ही संच समान आलेले आहेत. आता दुसरं एक गणित घेऊया. ए व बी म्हणजे संच येते समान आहेत का
ते सकारण लिहा. मग काय आहे ए संच काय आहे? ए बरोबर सम असलेल्या मूळ संख्या आणि बी काय आहे? एक्स असा घटक आहे की 7x वजा 1 बरोबर 13. हा प्रश्न दुसरा आहे. आता ह्याचं उत्तर कसं आहे? पहिलं ए बरोबर सम असलेल्या मूळ संख्या. मग सम असलेल्या मूळ संख्या कोणकोणत्या आहेत? आपल्याला माहिती आहे मूळ संख्या कोणकोणत्या आहेत? 2, 3, 5, 7 वगैरे. पण तुमच्या लक्षात आलं असेल की 2 सोडलं तर बाकीची कुठलीही मूळ संख्या सम नाही. म्हणून ए बरोबर महिरपी कंसात 2. नंतर बी बरोबर एक्स असा घटक आहे की 7x वजा 1 बरोबर 13. मग समीकरण सोडवायचं. 7x वजा 1 बरोबर 13 वजा 1 तिकडं घ्या, काय होतील ते? अधिक होतील. 13 अधिक 1 म्हणजे 7x बरोबर 14. 7 आणि x मध्ये गुणाकाराची क्रिया झालेली आहे. इकडे आल्यानंतर ते काय होईल? भागिले. 14 भागिले 7. 7 1 के 7, 7 दुने 14. x ची किंमत किती आली? 2 आली. मग बी घटक काय झाला? म्हणून बी बरोबर महिरपी कंसात 2. म्हणून ए बरोबर महिरपी कंसात 2, बी बरोबर महिरपी कंसात 2. मग म्हणून काय झालं? ए बरोबर बी. अशा प्रकारे हा संच काय झाला? समान झालेला आहे. इथं लिहायचं पहा. म्हणून ए बरोबर बी बरोबर सी हे समान संच झालेले आहेत. तर अशी आपण 2 मोठी गणितं घेतलेली आहे समान संचावरती. तिसरं गणित तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा का सोडवा, याच प्रकारचं आहे. उदाहरण कसं आहे पहा. तिसरं वेगळं आहे रिक्त संच, ते आपण पुढच्या तासाला घेऊ. रिक्त संच आणि शांत संच हे पुढील तासाला घेऊ. एकाच वेळी सगळं घेतल्यानंतर तुमच्या लक्षात राहणार नाही. तर अशा प्रकारे सराव संच 1.1, सराव संच 1.2 यामधील आपण सर्व अवघड गणितं घेतलेली आहेत. सोपी गणितं तुम्हाला सोडवायला ठेवलेली आहेत. त्यानंतर एक सांगतो पहा तुम्हाला. पान नंबर 5 वरती उदाहरणं काही सोडवून दिलेली आहेत. 5-6 गणितं आहेत, त्याचा आपण अभ्यास करा. त्यानंतर पान नंबर 6 वरती सुद्धा 4 गणितं सोडवून दिलेली आहेत, त्याचा अभ्यास करा. 6 आणि 4 10 गणिताचा अभ्यास करा. याशिवाय या व्हिडिओमध्ये म्हणजे मी स्वतः हा व्हिडिओमधले गणितं तुम्हाला सोडवून दिलेले आहेत, त्या प्रकारे तुम्ही अभ्यास करा. आणि अभ्यासाला तुम्ही सुरुवात केली असेल
गणित विषयाचा अभ्यास केला की 10वीचा पाया तुमचा चांगला तयार होईल. तर सर्वांना अभ्यास करण्यासाठी शुभेच्छा. अभ्यासामध्ये वेळ घालवा, बाहेर असं फिरू नका, घरामध्ये थांबून अभ्यास करा. सर्वांना अभ्यासासाठी शुभेच्छा.